नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्व दर्शकांना न्यूज मराठी 24/7 तर्फे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर गेल्या 70 वर्षापासून हा जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सव साजरा करते. तर आज जीएसबीच्या गणरायाची प्राण प्रतिष्ठा ही करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी केल्याचे पाहायला मिळते. तर सर्वात श्रीमंत अशी या गणपतीची ख्याती आहे. तर जीएसबी गणेशाची मूर्ती ही शाडू मातीची आहे. अडीच वर्षापूर्वी झालेला राजकीय संकट दूर होऊ दे रे गणराया अशी मागणी कुणाल पाटील यांनी गणरायाकडे केली आहे. तर धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत ही स्थापना करण्यात आली असून यांच्या हस्ते सपत्नीक ही स्थापना करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेतकरी सुखी समाधानी होऊ दे, तसेच गेल्या 2.5 वर्षांपूर्वी आलेले राजकीय संकट दूर होऊ दे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊ दे असे साकडे आपण गणरायाला घातले असल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी दिली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. तर सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या टाकळी येथील जाई जुई फार्म हाऊसवर बाप्पांचं आगमन झालंय. तर प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करण्यात आले. तर यावेळी बाप्पांच्या मकरीची सुंदर सजावट करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया. सावकाश मागे. श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात सिंह रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान झाले. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 132व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झालाय. तर गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिर प्रतिकृतीमध्ये कर्नाटक हनुमानबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. तर मंदिरापासून सकाळी 8:30 वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर मिरवणुकीमध्ये देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू, सनई दरबारा बँड, प्रभात बँड अशा अनेक ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले.
खुनी गणपतीच्या मिरवणुकीची सुरुवात झाली। तर संपूर्ण खानदेशातील मानाचा समजला जाणारा खुनी गणपती तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पुणे गणपतीच्या मिरवणुकीला पूजा करून अत्यंत साध्या आणि पारंपरिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात या मानाच्या गणपतीला सुरुवात झाली आहे। तर गेल्या 139 वर्षाची परंपरा लाभलेला गणपती हा मानाचा गणपती म्हणून देखील संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे। तर 1905 साली लोकमान्य टिळकांचे शिष्य खांबोटी गुरुजी यांनी या गणेश उत्सवाची सुरुवात केली। मानाचा सार्वजनिक श्री खुनी गणपती यांची आज 165 वर्षापासून परंपरा चालू आहे आणि ही परंपरा सालाबादाप्रमाणे जुन्या धुळ्यातील भोई गल्ली या ठिकाणी त्याची यापूर्वी स्थापना झालेली आहे। अत्यंत अशा साध्या मिरवणूकमध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेला हा मानाचा खुनी गणपती यांची लौकिक आहे आणि यांची कुठल्याही डीजे कुठलीही वाजयंत्री अत्यंत अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगाने त्याचे या ठिकाणी स्थापनासाठी सुरुवात होत आहे आणि या सार्वजनिक खुनी गणपतीसाठी सर्व धुळ्यातील जुन्या धुळ्यातील भाविक लोक मोठे सक्रिय असतात आणि आम्ही त्यांचे मोठ्या आनंदाने साजरा करीत आहे। एवढे दोन शब्द बोलून रत्नागिरीत गणरायाच्या आगमन सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडलं। तर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या जल्लोषामध्ये ढोलताशांच्या गजरामध्ये गणरायाचे आगमन झाले। रत्नागिरीतील या गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले। मुस्लिम बांधवांनी गणपती मिरवणुकीमध्ये पुष्पगुच्छ आणि मोदक तसेच गळाभेट घेऊन हिंदू बांधवांना गणपतीच्या शुभेच्छा दिल्या। रत्नागिरीत हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा यावेळी दिसून आला। तर यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम बांधव तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव। गणेशोत्सवासाठी या आमच्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मुंबईचे चाकरमानी आणि इतर सर्वजण गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये येत असतात। आज गणेश आगमनाचा दिवस आहे। आज सर्वजण गणेश मूर्तीला आपापल्या घरी तसेच सार्वजनिक मंडळ आपल्या त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशा वेळेला आम्ही सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत। आम्ही सर्व मिळून गणेश भक्तांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी सामाजिक शांतता आणि सद्भावना निर्माण होईल। या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।